मराठीमध्ये आपल्याला कार्यात्मक व्याकरण याच्यामध्ये वाक्याची भाग ओळखा किंवा उद्देश ओळखा आणि विधेय ओळखा असे प्रश्न असतात. एक वाक्य दिलेलं असतं आणि वर दिलेल्या वाक्यामधलं उद्देश ओळखा किंवा विधेय ओळखा अशा पद्धतीने तिथं सूचना केलेली असतं. थोडंसं मुलं याच्यामध्ये गोंधळून जातात. तर हा उद्देश आणि विधेय कसा ओळखायचा किंवा उद्देश आणि विधेय म्हणजे काय? तर साध्या सोप्या भाषेमध्ये उद्देश याचा अर्थ कर्ता. आता कर्ता म्हणजे काय? ज्याप्रमाणे नाही का घरामध्ये एखादी काम करणारी व्यक्ती असते म्हणून तो कर्ता माणूस आहे किंवा कर्ता पुरुष आहे. तसंच वाक्यामध्ये जो काम करतो, काहीतरी कार्य करतो, त्याला काय म्हणतात? कर्ता म्हणतात. आणि त्याला व्याकरणाच्या भाषेमध्ये उद्देश म्हणतात. आणि विधेय म्हणजे काय? तर विधेय म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा नाही का क्रियावाचक शब्द, त्याला म्हणतात क्रियापद. बघा, उद्देश म्हणजे कर्ता आणि विधेय म्हणजे क्रियापद. लक्षात ठेवा. आता हे कसं ओळखायचं वाक्यामध्ये, कशा पद्धतीने येतं? त्याची जागा जी असते ती जागा स्थिर असते का पुढं मागं झालेली असते, नाही का? तर आपल्याला परीक्षेमध्ये कशा पद्धतीचे फसवे प्रश्न असतात ते आपण बघूया. पहिलं जे उदाहरण आहे बघा, सोपं आहे की पक्षी उडाला. आता याच्यामध्ये हे उद्देश पहिल्यांदा आपल्याला ओळखायचा आहे. तर काय करायचं? जे क्रियापद आहे उडाला, याचा मूळ धातू काय आहे? तर उड असा आहे. हा आहे धातू बघा, मूळ धातू उड. या उडला नारा किंवा नारी प्रत्यय लावला, जसा करता असेल तसा, तर आपल्याला उद्देश मिळतो. मग उडणारा कोण आहे? तर पक्षी आहे. हा झाला तुमचा उद्देश. पक्षी उडाला याच्यामधला पक्षी हा झाला उद्देश. आणि उडाला हे काय झालं? क्रियापद. आणि यालाच काय म्हटलं जातं? विधेय असे म्हटलं जातं. बघा, आता खाली एक वाक्य दिले बघा की राम आंबा खातो. आता खातो मधला खा हा काय झाला? त्या क्रियापदाचा मूळ धातू झाला. मग याला नारा प्रत्यय लावा. खाणारा कोण? तर राम. हे झालं तुमचं उद्देश. राम झालं उद्देश. आणि विधेय काय? तर आंबा खातो. हे झालं विधेय काय झालं बघा? आंबा खातो हे झालं विधेय. लक्षात घ्या. त्याच्यानंतर बघा खाली एक वाक्य दिलेलं आहे बघा की गणेश सुंदर चित्र काढतो. आता काढतो हे क्रियापद आहे म्हणजे विधेय आहे. आता याच्यामध्ये मूळ धातू आहे काढ. त्याला नारा प्रत्यय जर लावून प्रश्न विचारला, नाही का, काढणारा कोण? तर गणेश हा काय झाला? उद्देश झाला. आणि सुंदर चित्र काढतो हे झालं विधेय. सुंदर चित्र काढतो हे काय झालं? विधेय. लक्षात ठेवा. बघा, अजून एक खाली प्रश्न आहे बघा की फुलपाखरे फुलांवर बागडतात मधलं बागड हा मूळ धातू आहे. बागड. आता बागडणारे कोण? तर फुलपाखरे हे काय झालं? तुमचं उद्देश झाला. फुलपाखरे हे झाला उद्देश. व फुलांवर बागडतात हे झालं तुमचं विधेय. फुलांवर बागडतात हे काय झालं? विधेय. बघा पुढं असाच प्रश्न आहे. उद्याचा दिवस फार महत्त्वाचा आहे. नाही का? आहे. असणारा कोण आहे? बघा, असणारा कोण? बघा, आता फक्त दिवस नाही तर उद्याचा दिवस काय आहे? उद्याचा दिवस. इथं आपल्याला उद्देश विस्तार म्हणतात. जे उद्देशाविषयी जे शब्द माहिती सांगतात ना त्यांना उद्देश विस्तार म्हणतात. आपल्याला एवढं डीपमध्ये विचारत नाहीत, पण आपल्याला उद्देश ओळखता आला पाहिजे. इथं काय आलं पाहिजे? असणारे कोणतं दिवस. उद्याचा काय घ्यायचा? तर उद्याचा हा शब्द दिवस या कर्त्याबद्दल काय करतात? माहिती सांगतात. लक्षात घ्या. म्हणून उद्याचा दिवस हे काय असणार आहे? तुमचा उद्याचा दिवस हे उद्देश असणार आहे. आणि फार महत्त्वाचा आहे
हे झालं विधेय. फार महत्त्वाचं आहे, हे झालं विधेय. बघा आता पुढं आहे बघा अजून एक उदाहरण, की गाईचे दूध सकस असते, नाही का नाही, असणारे काय, असणारे काय, तर दूध नाही, फक्त दूध नाही तर गाईचे दूध. काय येणार, गाईचे दूध, गाईचे दूध हे काय झालं, गाईचे दूध हे काय झालं तर उद्देश झाला. आणि राहिलेला जो भाग आहे सकस असते हे झालं विधेय. दोन्हीपैकी एक आपल्याला विचारलं जातं. आता कधी कधी काय गंमत होते बघा, की आपल्याला सवय लागलेली असते काय, की बहुतांश वाक्यामध्ये उद्देश म्हणजे कर्ता सुरुवातीला दिलेला असतो. बहुतांश वाक्यामध्ये कर्ता हा सुरुवातीला दिलेला असतो. मात्र परीक्षेमध्ये आपल्याला कसं वाक्य येतं बघा, खाली वाक्य दिले बघा, की कुठे बुडाला तो सोन्याचा गोळा. बघा, कुठे बुडाला तो सोन्याचा गोळा. आता यातला बघा विधेय म्हणजे क्रियापद काय, तर बुडाला, यातला मूळ धातू आहे बुड. तर बुडणारे काय आहे बघा, बुडणारे काय आहे तर फक्त गोळा न घेता तो सोन्याचा गोळा, तो सोन्याचा गोळा. उद्देशाबद्दल माहिती सांगणारा, नाही का, सांगणारे त्याला उद्देश विस्तार म्हटलं जातं, ते सुद्धा काय करायचं उद्देशामध्ये घ्यायचं. कुठे बुडणारे काय किंवा बुडणारा कोण, तो सोन्याचा गोळा हा झाला उद्देश. आणि जो राहिलेला भाग आहे तो काय झाला, कुठे बुडाला, कुठे बुडाला हे झालं विधेय. याच्या अशा पद्धतीने सुद्धा आपल्याला परीक्षेला